रालेगांव तहसील के करंजी में आवागमन के लिए नाले पर एक पुल है, लेकिन पुल की हाइट कम होने से मानसून के दिनों में थोड़ी सी भी बारिश होने पर पुल पर पानी बहने लगता है और ऐसी स्थिति में स्कूली छात्र, किसान, खेत मजदूर, गांव के लोगों को कभी भी इस पार से उस पार जाने में काफी दिक्कतों का सामना करना पड़ता है और घंटों तक उन्हें पानी उतरने का इंतजार करना पड़ता है। गांव वासियों ने आरोप लगाया है कि इसकी शिकायत प्रशासन से बार बार करने पर भी इस समस्या का कोई हल नहीं निकला है। सरपंच प्रसाद ठाकरे ने चेतावनी दी कि अगर इस साल समस्या का समाधान नहीं हुआ तो वह ग्रामीणों और छात्रों के साथ भूख हड़ताल करेंगे। आपल्याला मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आमच्या करंजी येथील जो मुख्य रस्त्यावरील पूल आहे त्या पुलाची उंची फार कमी आहे। त्या नाल्यावरील हा फक्त 3 फुटाचा एक रपटा टाकलेला आहे आणि दरवर्षी थोड्या तरी प्रमाणात पाऊस झाला तर त्या पुलावरून पाणी वाहायला लागतं आणि प्रत्येक वेळेस गावातील शेतकरी असो, शेतमजूर असो, विद्यार्थी असतो किंवा जिल्हा परिषद शिक्षक असो, कधी या बाजूने तर कधी त्या बाजूने अटकून पडतात। यावेळेस फार त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतो। तासनतास पाणी कमी होण्यासाठी वाट पाहावी लागते। आम्ही शासनाकडे अनेकदा निवेदन दिले, तक्रारी दिल्या, परंतु अद्यापही या कोणत्याही गोष्टीचा तोडगा या ठिकाणी निघालेला नाही। अनेकदा विद्यार्थ्यांना आम्ही कडेवर घेऊन पालकांनी पुरातून या बाजूचं त्या बाजूला आणलेलं आहे आणि जास्त पाणी असल्यास एका बंधाऱ्यावरून लोखंडी फाटक टाकून विद्यार्थ्यांना आम्ही गावात आणतो। या परिस्थितीत कधी कोणाचा जीव जाईल सांगता येत नाही, परंतु शासनकर्त्यांनी अद्यापही या कोणत्याही गोष्टीवर लक्ष दिलेलं नाही। त्यामुळे अजून किती गावकऱ्यांनी सहन करायचा हा मोठा प्रश्न या ठिकाणी उद्भवलेला आहे। शासनकर्त्यांनी किंवा शासनाने लवकरात लवकर आम्हाला या पुलाचा तोडगा काढून द्यावा, अन्यथा आम्ही समस्त गावकरी मिळून या ठिकाणी मोठं उपोषण करू असं मी या ठिकाणी सांगू इच्छितो। धन्यवाद।